6:30 पावणे 7 झाले असतील आणि इकडं सूर्य उगवलेला आहे पूर्वेकडून आणि त्याच दुसऱ्या साईडनी साईबाबाच्या मंदिरातून मस्तपैकी मंत्र ऐकू येत आहे. कुठं मंदिर आहे गड्या? मी अजून कधीच गेली नाही तिथं. चपचप पावलामध्ये माझी वॉकिंग करता करता आता मी रस्त्यावर येऊ राहिली होती आणि रस्त्यावर सुद्धा अतिशय सुंदर असा सूर्य दिसत होता आणि पूर्ण जो रस्ता आहे ना तो अगदी छान चमकत होता. त्याच्यावर सुद्धा पूर्ण हा सूर्याचा रंग त्यावर येऊन बसलेला होता, म्हणजे चढलेलाच होता. कोण आता हे नवीन पाहुणे? सगळा असा परिसर झाडलेला आहे. हे झाडातून अगदी त्याचं गवत होतं, ते गवतही उपटलं आणि इकडं गोळा केलेलं आहे. इकडचं इथून सगळं, इथं सुद्धा भरपूर पानं पडलेले होते. याच्यातही खच खूप झालेला होता पानांचा. इथंही भरपूर, इथं सगळे पानं, सगळं ए टू झेड असं झाडलेलं आहे. असं ए टू झेड असं झाडलेलं आहे. अगदी तिकडं काही गोळा केलेला आहे. आता हे गोळा करून तिकडं टाकते आणि त्यासाठी आता टप तरी कमा लागेन. आणि टपामध्ये सकाळी आज पाणी होतं आमचं, मग सकाळचं पाणी भरलेलं होतं. हे असं भरून ठेवते आणि त्याच्यावर झाकून ठेवते. आताच ते तोंडे हे कुत्रे येऊन इथून पाणी पिऊन गेलं आणि काय करतात इथं घाण करून देतात शी असं. आता हे मला सगळं असं आता भरावं लागणार आहे, किती घाण वाटलं तरी, कारण इथं त्यांनी शी करेल आहे. चला आता तिकडचं पूर्ण मी अंगण आहे ना हे सर्व स्वच्छ केलेलं आहे. आता बरंच मलाच तरी वाटतं 1 तास गेलेला असं. आता हे खळ्यावरचं हे झाडामधलं काढायचं आहे. मागच्या वर्षी इथंच मी सगळं स्वच्छ केलेलं होतं, सगळं साफ केलेलं होतं. आता हे झाड काटायचं नाही, हे नंतर पाहू. पण हे जो पालापाचोळा आहेत ना तो सर्व आता आम्ही स्वच्छ करून घेते. मी झाडत असतानाच एकदम लाऊडस्पीकरवर आवाज आला, अरे लेलो पावलेलो. आणि तेव्हाच कळालं की आज पावलेची गाडी आलेली आहे, म्हणजे टमटम. आता ही पावलेची गाडी म्हटलं येता बराच वेळ लागेल, तोपर्यंत आपलं हे सर्व झाडून होईल आणि आज मस्तपैकी ना पावभाजीचा बेत करू असं मनात रंगत माझं सगळं झाडायचं काम चालू होतं. पण पाववालीची गाडी एकदम जोरजोरात, म्हणजे आमच्या मळ्यामध्ये येते असं वाटत असतानाच ती एकदम तिचा कमी आवाज होत गेला आणि दूर कुठंतरी निघून गेली. अरेच्या, म्हणजे जेवढा मनामध्ये संध्याकाळचा बेत माझा स्वप्नामध्ये रंगत होता तेवढा कुठेतरी आता त्याला विराम भेटला होता. चला आता घ्यावा झाडून. आता ह्या बाजूचं सर्व मी एवढं गोळा केलं आणि दुसऱ्या बाजूनी झाडायला लागले. आता एका बाजूचा एवढा गंज गोळा करायचा आणि तो पुन्हा जिथं मी आधी नेऊन टाकलेलं होतं ना सागाच्या झाडाखाली, तिथंच नेऊन आपल्याला जाळायचं आहे. मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये इथं जेवढे काटे होते तेवढे काटे काढले होते, कारण पावसाळ्यामध्ये इतके भरभर वाढले होते. पण आता हे जी झाडं दिसतात ना हे बरेचसे ना याच्या फांद्या काटून घेतल्या होत्या, पण त्यामधलं ते विलायती झाड आहे ना ते अधिक त्रास देत होतं झाडताना. आता त्याला पुन्हा जर फांद्या काटायचे म्हटल्यानंतर कुऱ्हाडीची पण धार हवी आणि दुसरं जर कुणी आता येत असेल शेळ्या चरायला तर त्यावेळेस ते शेळ्यांना खाण्यासाठी ते फांद्या वगैरे कापतातच. चला आता ही पूर्ण बाजू झालेली आहे आणि आता इकडची दुसरी बाजू मला झाडायची आहे. पण आता बराच उशीर झालेला आहे, कारण एवढं झाडायचं म्हटल्यानंतर अजून तरी 1 तास खर्च होणार आहे, कारण तिथून तर डायरेक्ट रस्त्यापर्यंत आपला हा खळाचा भाग आहे. इकडचा एवढा भाग घेतला मी स्वच्छ करून, राहिलेला तिकडचा भाग उद्या करते. आता हे स्वच्छ करत बसले तर मला इथं 9:30 वाजून जाते, कारण अजून घरातलं सगळं तसंच काम पडेल. आता ही झाडझूड करायची म्हटल्यानंतर सकाळचा प्रहरच उत्तम असतो, कारण थोडासा गारवा असतो. दुपारी काही शक्य नाही आहे आजकाल, कारण आजकाल तर दुपारी कडक ऊन पडतं, कारण पत्र्याच्या घरामध्ये राहायचं आणि दिवसभर तो पत्रा ऊन खात असतो. आणि मग घरामध्ये असलेलं फर्निचर असो किंवा मी असो तेही गरम होऊन जातं. आणि फर्निचरला तर काही घाम येत नाही, पण मी आहे तर मी तर अगदी घामाघूम होऊन जाते आणि या घामाघूममध्ये एनर्जी सर्व डाऊन होते आणि संध्याकाळचं अजिबात झाडावं वाटत नाही. आपली आज पुन्हा होळी पेटलेली आहे, सर्व पालापाचोळा जाळून टाकलेला आहे. आता घरातलं सर्व आवरते
आणि हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक ऋषीची व्लॉग. चला आता मी काढत आहे रांगोळी 9 ते 9. आता मी तर काढते आहे आणि तुम्हाला जर शिकायची असेल तर मी काय करते 9 ते 9 डॉट काढून घेते. याची पुढचं लगेच पटापट आपण काढूया. पूर्वीची काढलेली रांगोळी अजून तिच्या खुणा अजून पुरत्या पुसल्या नाही, तर लगेच मी दुसरी ही कशी रांगोळी काढत आहे. चला आता काढूया रांगोळी. तर हे 3 रेषा आहे, या 3 रेषा पहिल्या काढून घ्यायच्या. नंतर ही अशी करंडी म्हणजे पॉट जो असतो ना, त्याला काय म्हणतात, फुलांचा गुच्छाचा वाला पॉट. तर आता याच्यामध्ये आपण काय करायचं, आता याच्यामध्ये असं फूल काढून घेऊया. फुलांनी भरलेली परडी. अच्छा, आता परडी काढूया. परडी काढलेली आहे. आता इकडं पण आपण दुसरी परडी काढूया. सुरुवातीला मी डॉट काढले ते मोजलेत का? मी आडवे 9 काढले पण उभे 8 काढले. आणि आता इथं माझी सर्व रांगोळी चुकत आहे, पण मी काढत आहे. मला माहितीच नाही आहे की मी 9 ते 9 काढलेली नाही आहे. इकडून 9 काढले आणि इकडून 8 काढले. आपण ह्या सर्व 4 परड्या सुरुवातीला काढून घेतल्या. अरे ही राहिली अर्धी, ही पण पूर्ण किती इथं फुलंच पहिलं काढलं. तर आता ही फुलांची परडी काढलेली आहे. आता पुढं काय करायचं आपल्याला, आता पुढं जे आहेत ना, हे किती डॉट्स आहे हे बघायचं आपल्याला. हा जो मधला डॉट्स, हा याच्यातला एक डॉट सोडून द्यायचा आहे. आता बघा ठिपकात दिसना, पण तिथंच आता जोर काढून आता रेषा काढू राहिली आहे, पण मोजतच नाही आहे. पद्धतीने आपल्याला आता अशा सगळ्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. हां, आता कुठंतरी चुकतंय. आता इथं मला असं वाटायला लागलं, पण डॉट कुठं मोजायचं माझं ध्यानात येऊ राहिलं आहे. माझं काढायचं कामच चालू आहे. आता म्हटलं की चला इथं कुठंतरी थोडासा फॉल्ट झाला असं ना, आपण रेषा आणखीन देऊन पाहूया. आणि आता कडेकडेने सर्व रेषा देत आहे, पण तिथं पण आता चुकतच आहे. आणि तसाही माझा काही मूड नव्हता आज रांगोळी काढायचा. म्हटलं की अजून ते पुरतं काय पुसलं गेलेलं नाही आहे, आणखीन 2 दिवसांनी काढली असती. पण कसलं काय घेतलं आणि आणली, पण लगेच काढायलाही बसली आणि हे असा घोळ झाला. म्हटलं चला आतमध्ये कुठंतरी एखादा टिपका सुटला असं म्हणून माझा काहीतरी हा गोंधळ झालेला आहे. आतमध्ये आपण जे आहेत ना ते सर्व नक्षी पूर्ण करून घेऊया. पण आणि मग ठरवलं की हे जे मधलं आहे ना, हे मधलं चांदणी ही काढूया. आणि मग ज्या वेळेस चांदणी काढली त्यावेळेस समजलं की आपण एखादी ओळ घ्यायचीच विसरलो. आणि मग दिलं सर्व झाडून. आता काय करायचं? आता मी म्हटलं नाही तर नाही, चला आज ही 7 ते 1 आपण मोठी परडी काढूया. ती नाही तर ही परडी. जिथं 4 परड्या काढायच्या होत्या तिथं मी आता 3 परड्या काढलेल्या आहे. आणि 3 परड्यातून एकच मोठी परडी होणार आहे. आणि बघा झाली आहे आपली ही छानपैकी 7 ते 1 रांगोळी. अगदी सुंदर आणि छान. ही माझी फेवरेट आहे बरं का. जशी मी इथं यूट्यूबला म्हणा किंवा मी अंगणामध्ये काढायची ठरली ना, हीच काढायची मी पहिल्यापासून. आणि मस्त एवढी परडी काढली का झालं. आणि मस्त त्याला 2 अशा पानांचा वेलसुद्धा असा आकडा धरून असा मस्त काढला कडेकडेनी. तर अतिशय सुंदर आणि रंग दिले ना ते इतके भारी दिसतात ना. पण मी काय आता रंग काढणार नाही, कारण मी थकून गेलेले आहे. आधीच काही माझ्या मुळातच रांगोळी काढायचा काही मूड नव्हता. पण आता काढली आणि आता म्हटलं दाराला शोभा तर यायला पाहिजे, म्हणून अंगणामध्ये तर रेखाटली. आणि चला रांगोळी का व्हायना झाली आता आहे माझी. आणि बघा ही आपली रांगोळी झाली. आता ती काय मला परडी जमली नाही, पण ही परडी म्हणजेच आपण म्हणूया बास्केट, फुलांची बास्केट काढलेली आहे. ती थोडी तिरकट वाटते, मी तिरका धरला मोबाईल. हां, तर अशी फुलांची बास्केट वाटते आहे. तर चला आता जाऊया घरात आणि स्वयंपाक करूया. खूप उशीर झालेला आहे. लहानपणापासून आमच्या घरामध्ये श्रीखंडाचा जर विषय निघाला तर अगदी गरम गरम खावा असं असतं. म्हणजे मग पहिल्या पोळ्या होतात, मग भात होतो. भात क्वचित केला जातो, पण पहिल्या पोळ्या होतात. मग कांदा वगैरे सर्व कापून वगैरे मस्तपैकी ते गरम गरम श्रीखंड बनवलं जातं. गरम गरम तुम्ही म्हणत असाल श्रीखंड आणि गरम गरम.
हो, श्रीखंड म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेतलं पिठलं. आणि हो, आज मी बनवत आहे पिठलं. आणि पिठलं प्लेनमधलं नाही, अगदी हरभरा डाळीचं पण नाही, बेसन पिठापासूनच बनवणार आहे. पण मी बनवणार आहे गोळ्याचं पिठलं. गोळ्याचं पिठलं म्हणजे कसं, तर चला गावरान पद्धतीने तुम्हाला मी मस्तपैकी ना गोळ्याचं पिठलं. तर त्याच्यासाठी खूप काही साहित्य लागणार नाही, तर तुम्हाला मी दाखवते. हे आहे कांदा, इकडं लसूण कापून ठेवलेला आहे. आपण ना हे ज्या वाळलेल्या मिरच्या आहे ना, ह्या कुटून बनवणार आहे बरं, ह्याच्यात टाकणार आहेत. आणि हे बेसन पिठाला नाजून लागण हळद मीठ. आता ही जी मिरची आहे ना, मी कुटून घेते. तसं हातावर कुस करून पण जमल, पण नको, हात खूप तिखट होती म्हणून आहे ना मी अशीच कुटते. मस्त. चला आता आपण बनवूया. तर प्रथम मी आता काय करते, गॅस पेटवून घेतलेला आहे. माझ्याकडची कोथिंबीर जवळजवळ पिवळी झाली होती आणि बरीचशी म्हणजे खराब झाली होती. आज आहे रविवार, तर म्हटलं आता ती संपलीच होती, कालच सगळी संपवली होती आणि बाकीची फेकून दिली होती. तर मग मी गेले आकाकडं, म्हटलं आज पिठलं करायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर असल्याशिवाय खरंच चवच वाटत नाही. अक्का म्हणे माझ्याकडे आता कोथिंबीर संपली. माझ्याकडे पण राहते का म्हणे, आता रविवार आलेला आहे, रविवारपर्यंत तर सगळंच संपून जातं. म्हणजे कोथिंबीर बघा, कोथिंबीरच संपूनच जाते. तर माझा असा विचार चालू आहे, आता कोथिंबीरचं आहे ना, ते तिथे आहे ना चिनी गुलाब वगैरे आहे ना, ते काढून आहे का दुसऱ्याच्या टाका आणि तिथं आहे ना आज धणे लावा. तर मग आता कोथिंबीराचं करायचं काय. मग काकांनी काय केलं, तिने बरणीतून कोथिंबीर काढून दिली आणि ही बघा अशी. तर आता ही अशी कशी म्हटलं भोपटीच्या रूपात. ती म्हणे अगं मी ती कोथिंबीर वाळवली अशी मस्तपैकी, आणि म्हणूनच ती हिरवी पद्धतीने राहिली, सावलीत वाळवली, येतो म्हणे त्याचा स्वाद वगैरे येतो. आता मी काय करणार आहे, हे थोडा वेळ भिजवत घालते आणि मग वापरते. आता मी टाकत आहे तेल. छान मस्त हे तेल तापून देऊया आपण. आणि यानंतर प्रथम आपण काय करू, हे पहिलं फोडणीचं हे टाकून घेऊया. फडफड टाके फुटत आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी लगेच लसूण टाकलेला आहे. लसूण झाल्यानंतर आता ही मोहरी पण टाकते, जिरे पण टाकून दिलेले आहे. आता हा जो कांदा आहे ना, हा कांदा टाकते. छानपैकी असा व्यवस्थित आपल्याला तो थोडासा चांगला शिजूनच द्यायचा आहे. कांदा बऱ्यापैकी छान झालेला आहे. आता काय करते, यामध्ये जी मिरची आहे ना, ही आपण कुटून घेतलेली ती पण टाकून देत आहे. आता यामध्ये हळद टाकते लगेच. आता मिठाचा अंदाज आपण कसं याच्यामध्ये आता हे करायचं म्हटल्यानंतर आधी पाणी टाकावं लागणार, मग ते त्यानुसार आपण अंदाज करून मग ते मीठ टाकणार आहे. तर आता झालं. आता याच्यामध्ये मी काय करते, आता पाणी टाकते. मला जितकं हवं तितकं करते. शिवाय आपल्याला ते शिजून पण द्यायचं आहे, त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचं आहे पाणी. आता यावर आहे ना मी कोथिंबीरसुद्धा टाकून दिलेली आहे. मला असं वाटलं की होईल कोथिंबीर असं पाण्यात टाकल्यानंतर आहे ना अशी छानपैकी फुगल, भगली अशी टवटवीत होईल. त्याला बराच वेळ लागत असल्यामुळे मग म्हटलं नको, आता जाऊ द्या, आता टाकून. याला उकळी आलेली आहे बघा. आता यामध्ये मी काय करते, ह्यानुसार मी टाकते माझ्या चवीनुसार. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बारीक गॅस करायचा आहे आणि आता असं भुरभुरायचं आहे आणि लगेच असं मिक्स करायचं आहे. ते फोडायचं पण आहे असे. हे जे पीठ आहे ना ते आपल्याला फोडायचं आहे. ते गोळे पण फोडता सर्व करायचं आहे.
चांगलं आपल्याला ते सर्व गोळे फोडून घ्यायचे पण आहे. आणि जे नाही फुटले ते नाही फुटले, मग तेच काय असतात ते असे गोल गोल दिसतात, त्याला म्हणतात गोळ्याचं पिठलं. हे पण असे गोळे गोळे दिसतात त्याच्यात. खूप मोठे असले ना मग ते आतमध्ये काय असतं सगळं पीठपीठच असतं, त्याच्यामुळे ना ते चांगलं असं फोडूनच घ्यावं लागतं पाहायला गेलं तर. आणि शक्यतो काय असतं पिठलं आहे ना काय असतं जरा थोडंसं पातळचं धरायचं असतं, खूप असं घट्ट पण नाही. आपण जे एरवी जे बनवतो ते पिठलं ते कसं थोडंसं घट्ट असतं, ते आपण प्रवासात नेऊ शकतो बरोबर का नाही. आणि हे कसं हे इथल्या एकदा खायचं असतं असं, त्याच्यासाठी पातळ असतं ते गोळ्याचं पिठलं. हे तसं प्रवासात नेऊ शकतो पण तसा डबा पाहिजे. मी लहानपणी पिठलं ते कोरडं पिठलं खूप घेऊन द्यायचं. कोरडं म्हणजे असं घट्ट घट्ट असं हरभरा डाळ भिजून केलेलं सुद्धा. चला आता जेवढे शक्य होत झाले तेवढे मी गोळे फोडून घेतलेले आहे. आणि आता हे आणखी शिजून देते 2-3 मिनिट चांगलं. हे बघा गोळ्याचं पिठलं घट्ट आहे की नाही आणि थोडं पातळ पण आहे. आता ह्याच्यावर मी मस्तपैकी असं तेल थोडंसं टाकते, कच्चं तेल आणि कांदा सोबत पापड आणि नरम नरम चपाती. आणि अजून घेत आहे अजून मी शेवटी दही घेणार आहे हे खाऊन झाल्यानंतर. तर दही पण मी घेतलेलं आहे पण आता सध्या ताटात नाही घेत. तर चला मस्तपैकी या गरम गरम गोळ्याचं पिठलं खायला.